म्हणणं तितकं महत्वाचं आहे, तितकंच म्हणणं रील बनवणं आहे आणि तितकंच आपण रील मधनं कोण आहोत हे दाखवून देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपल्यावरती अन्याय अत्याचार होतात, आपल्या वस्त्या जाळल्या जातात, आपल्या महिलांना टॉर्चर केलं जातं आणि ह्याच्यावरती जर कोणी म्हणत असेल की माझ्या भावांनी शिव्या दिल्याच्या मला ते पटणार नाही. आपल्यावरती ज्या भाषेमध्ये ज्या अंगावरती अरेरावी केली जाते आम्ही जसं तर तसंच उत्तर देणार. आणि दुसरा मुद्दा झाला रील्स बनवण्याचा. आपण सर्व ज्या पद्धतीने रील्स बनवतो त्या पद्धत महत्वाची आहे. एका कोणी फक्त नाच गाण्यावरती व्हिडिओ बनवत असेल आणि दुसरा खूप एज्युकेशनल शैक्षणिक व्हिडिओ बनवत असेल तर मी त्या दोन रील्स मध्ये तुझा भाव करणार नाही. म्हणजेच म्हणत असताना मी काहींचा एक विचार तुमच्या सर्वांसमोर खूप शॉर्ट मध्ये ठेवतो. तो म्हणजे तुम्ही रील्स बनवा, नाच गाण्यावरती बनवा, पण बाबासाहेब वाचणं सोडून नका देऊ. तेव्हा तुमच्या नाच गाण्यासाठी पण कंटेंट वाचण्यामधूनच येतो. तू काहीतरी शिक्षण त्याच्या आधी घे की तुला कोणत्या मुद्द्याबद्दल तो बोललेला आहे आणि तो मुद्दा तो 2 मिनिटं स्वतः विचार कर की मला याला प्रत्युत्तर काय द्यायचंय त्या शिवीच्या मार्फत मध्ये देऊ. वंचित बहुजन आघाडी ठामपणाने म्हणते की मराठ्यांना आरक्षण द्या, त्यांच्याच ताटातनं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी भीमा तुझ्या पुढे काही तुला माहिती